नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज दिवसभरामध्ये खूप चांगलं कामकाज झालेलं आहे. म्हणजे एका डिरेक्शनमध्ये दिवसभराचं कामकाज झालेलं आहे आणि खूप दिवसानंतर एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनताना डेली बेसिसवरती आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे कंटिन्युअस जो हा फॉल होता ना, या कॅन्डलला, ही जी रेड कॅन्डल होती ना, त्या कॅन्डलला पूर्ण या पद्धतीने खाऊन टाकलेलं आहे आजच्या कॅन्डलने. पूर्ण म्हणजे इथे वीक आहे, परंतु ज्या पद्धतीची कॅन्डल बनली आहे ना, नॉर्मली हे रिव्हर्सलचं साईन असतं. पण आजच रिव्हर्सल झाले असं आपण समजणार आहोत का? तर नाही. उद्या कन्फर्मेशनसाठी आपण एक दिवस वाट पाहणार आहोत. तर पाहूयात की उद्यासाठीची काय स्ट्रॅटेजी असू शकते, उद्यासाठीचे महत्त्वाचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असतील निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा. त्या अगोदर आपण काल काय डिस्कशन केलं, तर काल दोन लेवल आपण महत्त्वाच्या ठेवल्या होत्या. एक होती 24,750 आणि दुसरी होती 24,600. 24,600 ही लेवल इम्पॉर्टंट का आहे? कारण का हा एक वीकली स्ट्रॉंग सपोर्ट आहे. म्हणजे वीकली जी फायनल लेवल होती ना आपली, ती होती 24,600. 24,600च्या खाली मोठा फॉल आहे. हे आपण वीकली अनालिसिसमध्ये डिस्कशन केलं आणि कालही डिस्कशन केलं. बरं, काल च्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर एक डिस्कशन केलेलं होतं की जर गॅप डाऊन ओपनिंग होते ना, तर आपण बाईंगची संधी शोधणार आहोत आणि जर गॅप अप ओपनिंग होते तर आपण 24,750च्या आसपास सेलिंग करणार आहोत. आज काय झालं, गॅप डाऊन ओपनिंग झालं, पण आपण त्याबरोबर हेही लक्षात ठेवून चालत असतो की काहीतरी सिनेरिओ बनणं, काहीतरी पॅटर्न बनणं गरजेचं आहे. एक कन्फर्मेशन मिळणं गरजेचं आहे बाईंगसाठी तरच. पण काय झालं, पहिलीच एक मोठी ग्रीन कॅन्डल बनली आणि त्यानंतर एक चांगला ब्रेकआउटसुद्धा दिसला. म्हणजे इथेच खरं तर बाईंग बनायला पाहिजे नव्हतं, पण आपल्याला बाईंग करायचं होतं 600च्या जवळ. म्हणून आपण इथे काय केलं, अवॉइड केलं आणि पुन्हा ज्यावेळेस 600च्या आसपास 600-620 आलं ना, तर इथे एक चांगली बाईंग आपल्याला बनताना पाहायला मिळाली. मग तुम्ही इथे बाईंग केलेली असू शकते किंवा हा जो हाय बनला होता ना, तो ब्रेक होता ना, एक चांगलं बाईंग 720-740च्या आसपास किंवा 750 ब्रेक होता. म्हणजे 2-3 ठिकाणी आपल्याला चांगली संधी मिळाली होती आणि मग एक चांगल्या डिरेक्शनमध्ये मार्केट जाताना पाहायला मिळालं. मी इथे एक पुट ट्राय केलेलं होता आणि ही मुवमेंट कॅप्चर केली आणि त्यानंतर 750-760 ही जी लेवल होती ना, ती ब्रेक होताना या लेवलला एक कॉल ट्राय केला. त्याच्यामध्ये चांगला प्रॉफिट झाला आणि सेन्सेक्समध्ये काल जसं सांगितलं होतं, सेन्सेक्समध्ये अगदी 7 to 8x होताना पाहायला मिळाला. हिरो झिरोचा ऑप्शन घेतला, अगोदर एक फूट घेतला होता, तो 2x होताना पाहायला मिळाला होता. त्याच्यामुळे आजचा ओव्हरऑल दिवस चांगला जाताना पाहायला मिळाला. आता यानंतर उद्या आपण कशा पद्धतीचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आता उद्यासाठी सुद्धा महत्त्वाचे लेवल काय आहे, तर इथेच आजचा जो काय हाय बनलेला आहे 840-850, 850 ते 860 हा एक झोन झाला, जो की 10 पॉईंटचा येतोय किंवा 20 पॉईंट पकडून चला, 840 पासून पकडा तुम्ही. आणि डाऊन साईड महत्त्वाची जी लेवल असू शकते ना उद्यासाठी, ती आहे 750-770चा झोन. हा जो 20 पॉईंटचा झोन आहे ना, हा एक महत्त्वाचा असू शकतो, तो आहे 750. तर आता याच्यामध्ये बेस्ट ट्रेड तुमचा कसा प्लॅन होऊ शकतो, जर थोडंफार फ्लॅट किंवा थोडंफार गॅपडाऊन ओपनिंग होताना इथं पाहायला मिळालं आणि इथे येऊन एखादा डबल बॉटम किंवा हॅमर कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनते ना, तर ते आपलं बेस्ट बाईंग असू शकतं. त्यावेळी तुम्ही 730 किंवा 740, जर 760ला बनतो किंवा 770ला बाईंग बनतोय, तर या पद्धतीचा SL प्लेस करून तुम्ही बाईंगची पोझिशन क्रिएट करू शकता, ज्याचं टार्गेट हे पहिलं 820-840च्या दरम्यान असेल. ती लेवल ब्रेक झाली तर 880 हा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स ठरू शकतो, हा जो हाय बनलेला आहे ना तो. आणि त्याच्यावरती मग 930 आहे आणि फायनल 25,000चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं. या पद्धतीने तुम्ही अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. दुसरं अपसाईड काय असू शकतं, फ्लॅट ओपनिंग नंतर डायरेक्ट वरती चालायला किंवा थोडंफार गॅप अप. तर या केसमध्ये आहे ना, ज्या लेवल आत्ता सांगितलेले आहेत, म्हणजे 860-880 असेल किंवा 930 असेल किंवा 25,000, कुठे ओपन होतं हे पाहणं महत्त्वाचं. जर फ्लॅट ओपन होतं आहे, थोडा वेळ सस्टेन करून जर ब्रेकआउट होतो आहे, तर बाईंग करा आणि जो काही पॅटर्न बनणार आहे त्याचा लो किंवा त्याचा जो काही SL असेल तो SL प्लेस करायचा आहे आणि टार्गेट मग 930-25,000 आणि फायनल 25,060पर्यंत जाऊ शकतं. शक्यता कमी आहे 25,060ची, पण जर गॅप अप होऊन किंवा फ्लॅटनंतर डायरेक्ट वरती चालायला लागते तर त्या लेवल आपण कन्सिडर करू शकतो. आता डाऊन साईड कुठे आहे किंवा पुट कुठे ट्राय होऊ शकतो पहा. एक तर गॅप अप नंतर जर फेल्युअर येते ना, तर इथे ट्राय करू नका, मार्केटला इथे येऊ द्यात. ही जी लेवल आहे 24,750-740 हा झोन जो आपण डिस्कस केलेला आहे किंवा 730, हा झोन ब्रेक होऊ द्यात. म्हणजे इथे जर ब्रेकडाऊन आपल्याला पाहायला मिळतो ना, तर इथे एक डाऊन साईडचा ट्रेड आपण प्लॅन करू शकतो, ज्याचं टार्गेट 750च्या खाली डायरेक्ट 600चं टार्गेट आहे, पण आपण मध्ये एक 680 ही एक लेवल ठेवणार आहोत. 24,680 आणि 24,600 हे दुसरं टार्गेट असणार आहे. 24,600 अजूनही इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. जर ही लेवल ब्रेक होताना पाहायला मिळतील ना, तर याच्याकडे 200 ते 250 पॉईंट अगदी आरामात मिळतील. पण आत्ता आपण 800च्या जवळ बंद आहोत. म्हणजे एका दिवसामध्ये एवढं मोठं टार्गेट एक्सपेक्ट करण्यापेक्षा 24,600 ब्रेक झाल्याच्या नंतर 24,540 आहे आणि 460 आहे, या लेवलवरती आपण फोकस करणार आहोत. शक्यता वाटत नाही की यांची गरज आपल्याला उद्या पडणार आहे, पण या लेवल आपल्या हाताशी असल्या पाहिजेत. याच्यामध्ये जोपर्यंत नो ट्रेड झोन इथे आलं तर बाईंगचं सिच्युएशन आणि अपसाईडला सेलिंग थोडं टाळा. म्हणजे अगदीच 930 जवळ जाऊन एखादी शूटिंग स्टार वगैरे बनत असेल तर छोटा मोठा ट्रेड प्लॅन होत असेल तर तो करा, पण इथे 860च्या आसपास ती शॉर्ट साईडचा ट्रेड आपल्याला टाळायचा आहे. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं,
बँक निफ्टी अशीही स्ट्रॉंग आहे, फक्त कोटक बँकचा जो काही रिझल्ट आहे ना तो खराब लागलेला होता, ते आपण पाहिलेलं आहे. पण बँक निफ्टीने 56,000 ही जी लेवल आहे ती डिफेंड केलेली आहे. बँक निफ्टीसाठी सुद्धा 2 लेवल होत्या. निफ्टीसाठी 24,750 आणि 24,600 होती, तशी इथे होती 56,050-100 ही जी लेवल आहे ती, आणि दुसरी होती 55,900. अगदी तिथेच सपोर्ट घेताना मार्केट आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 55,950-900च्या आसपास एक सपोर्ट घेऊन पुन्हा वन साईड मुवमेंट आपण पाहिलेली आहे. मग उद्या आपण इथे काय प्लॅन करू शकतो, इथे एक छोटा मोठा रेजिस्टन्स आपल्याला किंवा सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळू शकतो. म्हणून ॲक्च्युअल जे बाईंग आहे ते 56,350-400 ही जी लेवल आहे याच्यावरतीच आपण पाहणार आहोत. याच्यावरती जे तुमचं टार्गेट असणार आहे ते आहे 56,600, 56,850 आणि 57,000 या टार्गेटसाठी आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. कदाचित उद्या येईल किंवा एक्सपायरीच्या दिवशी येईल, मग त्या पद्धतीची मुवमेंट आपण प्लॅन करू शकतो. डाऊन साईड अजूनही जोपर्यंत आता 55,900 ब्रेक होत नाही ना तोपर्यंत सेलिंगचा ट्रेड बनत नाही आहे. म्हणजे ही जी मुवमेंट आहे ना ती सोडून द्या, म्हणजे इथे अवॉइड करायचं आहे. याच्यासाठी तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकता. जर इथे मार्केटमध्ये फेल्युअर येतं आहे ना तर तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करा, बँक निफ्टी थोडं अवॉइड करा जोपर्यंत 55,900 ब्रेक होत नाही तोपर्यंत. मग 55,900 जर ब्रेक होताना पाहायला मिळतं आहे तुम्हाला तर 55,600 आहे आणि 55,400पर्यंतचा प्रवाससुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. व्हिडिओ अगदी छोटा बनवण्याचा प्रयत्न करतो आहे सध्या, त्यामुळे जास्त काही सांगत नाही. या लेवलवरतीच उद्यासाठी फोकस करा. बाकी एक्सपायरीच्या आपण जवळ आहोत, नवीन सिरीज सुरू होईल, त्यासाठी पोझिशन कशा पद्धतीने कॅरी फॉरवर्ड होतं ते पाहायचं आहे. आणि PCR आज कशा पद्धतीने टर्नआउट झालं हे एकदा चेक करू घ्या, कारण का PCR ओव्हरसोल्ड होतं, त्यामुळे एक रिकव्हरी अपेक्षित होती. मग ही फक्त PCRची रिकव्हरी आहे किंवा नाही हे उद्या ओपनिंगला आपल्या लक्षात येईल. जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तेवढंसुद्धा लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.